मम्मी, माझे कपडे कालच धुतले होते ना? हो. माझ्या कपड्यांमधून असा विचित्र वास काय येतोय? आपली मशीन साफ तर आहे ना? मी रोजच कपडे धुवून झाल्याच्या नंतर मशीन पुसून घेत असते. फक्त वरतूनच साफ करत असशील. हो. तरीच मशीनला आतून पण साफ करावं लागतं, कारण मशीन खराब होण्याचा खर्च फक्त बिलापुरता नसतो, पूर्ण घराचं रुटीन बिघडून जातो. मग मशीन आतून कशी साफ करायची? हॅपी प्लॅनेटचं वॉशिंग मशीन क्लीनर आहे ना, तर मग हे यूज कसं करायचं? हे यूज करणं खूप जास्त इझी आहे. यातली एक टॅबलेट घ्यायची. जर मशीन खूप जास्त खराब असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 टॅबलेट पण टाकू शकता. जसे तुम्ही कपडे वॉश करता तसाच पूर्ण वेळ हे टॅबलेट टाकून वॉशिंग मशीनला सुरू करायचे. हे मशीनच्या कानाकोपऱ्यातली घाण काढून टाकते, जसं की डाग, साबणाचे थर आणि कपड्यांनाही नुकसान होण्यापासून वाचवते. याच्यामुळे मेंटेनन्सचा खर्च सुद्धा कमी होतो आणि स्लो डिझॉल्युशन असल्यामुळे मशीन एकदम डीप क्लीन होते. बरं, हे हानिकारक तर नाही ना? हे अजिबात हानिकारक नाही, कारण हे नैसर्गिक घटकांपासून बनलेलं आहे. अरे वा, मशीन पण साफ आणि कपडे पण साफ. आता तुझी रूम पण साफ करून बोललीच. ऑर्डर करा आणि तुमचे कपडे आणि मशीन चमकवा.